मस्त आमच्या मीराताई साबुदाण्याचे वडे करतात आहेत. आम्ही तिकडे नारायणगावला केलते ना ताई, तर वडा टाकला आणि तो डायरेक्ट वरती उडाला होता. आणि मी डायरेक्ट पळून गेले, त्यानंतर मी केलेच नाही परत. बारीक गॅसवर तळायचं असतं का हे? हा हा हा, अच्छा. तुम्हाला 9 दिवस उपवास का? मी आज आणि लास्ट डेच्या दिवशी धरणार आहे उपवास. जी सासवडची स्टुडंट आहे, तर तिने इतके सारे सीताफळ दिलेत त्यांच्या शेतामधले. पिकतील का हो हे असे? हे बघा किती मोठा आहे. या ना आतमध्ये या, उपवास आहे ना आज. या बसा. कसे झालेत सांगा, आमच्या मीराताईंनी केलेत. तुम्हीच पहिल्यांदा टेस्ट केले. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो तर आज नवरात्रीचा फर्स्ट डे आहे आणि माझा उपवास आहे. म्हणजे मी आज आणि लास्टचा जो दिवस असतो त्या दिवशी उपवास धरते. तर आत्ता सकाळी जिमवरून आलो आम्ही. त्यानंतरनं घरातली सर्व कामं केली फास्टमध्ये, कारण की आमच्या ज्या कामवाल्या मावशी आहेत तर त्यांच्या घरीसुद्धा घट असतात. सो त्यामुळे त्या गावी गेल्यात आणि त्यामुळे खूप 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 उशीर झाला आम्हाला. जिमवरून फास्ट आलो आणि पटापटमध्ये सगळी कामं केली. आणि आता मीराताईसुद्धा आल्या. मी मस्त येल्लो कलरचा ड्रेस वेअर केला आहे, कारण की आज येल्लो कलर आहे. नवरात्रीचे जे 9 दिवस वेगवेगळे कलर्स असतात, तर आज फर्स्ट डे आणि आज येल्लो कलर असतो, तर मी येल्लो कलरचा ड्रेस वेअर केला आहे. आणि मीराताई आल्यात, त्यांना सांगितलं मी मस्तपैकी आज साबुदाण्याचे वडे करा, आणि मग ते करत असतील तर जाऊयात बघूयात. आणि मी सुद्धा देवपूजा वगैरे करणार आहे आज. तर आजचा व्लॉग हा इंटरेस्टिंग होणार आहे थोडाफार, कारण की मी देवपूजा कशी करते किंवा आमचं कसं डेली असतं रुटीन, तर ते सुद्धा दाखवणार आहे. किंवा माझे जे क्लायंट आहेत तर ते मला विचारत असतात की मॅम तुम्ही कोणता परफ्यूम यूज केला आहे किंवा कोणता ब्रँडचा परफ्यूम यूज केला आहे. तर प्रत्येक परफ्यूम त्यांना आवडत असतात. माझे परफ्यूमचे कलेक्शनसुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू करा. मस्तपैकी देवपूजा चालू आहे. आजपासून नवरात्र चालू होतीये. मूर्ती आम्ही अक्कलकोटवरून आणली आहे स्वामींची. सेम आमच्या ब्लशमध्ये जी आहे ना सेम तशीच आणली. हो ना विशाल? मस्तपैकी 2 दिवस गेलो होतो आम्ही. अक्कलकोट, तुळजापूर, त्यानंतर कोल्हापूर हे सर्व केलं. आणि ज्यावेळेस इथं नवीन आपलं वास्तुशांती होती त्यावेळेस हे सर्व घेऊन आलो होतो. सो एकाने कमेंट केली होती तुमची ही गणपतीची मूर्ती तुम्ही कुठून आणली? तर ही सिल्वर प्लेटेड आहे ना विशाल, गोल्ड आणि सिल्वर प्लेटेड. हो. तर ही आम्ही दगडूशेठ गणपती आहे तर त्याच्या बाहेर भरपूर शॉप्स आहेत, तर तिथून घेतली होती गणपती बाप्पाची मूर्ती. क्लीन करायला पण इझी आहे बरं का विशाल. असं फिरवलं तरी बघ ना क्लीन होऊन जाते पूर्ण. हो. तो एक ब्रश असतो बघ छोटासा, आहे ना तो आपल्याकडे घेतलेला आहे, पण आता तो कशामध्ये ठेवलाय काय माहित नाही. एकदा आपल्याला सर्व ड्रॉवर्स ओपन करावे लागणार आहे, चेक करावं लागणार आहे कुठे काय ठेवलंय. सुंदर असे जे वस्त्र आहेत तर ते मी तुळशी बागेमधून घेतले होते. किती छान वाटतात आहेत ना. 150 रुपीजला एक घेतलं होतं ना आपण ते. 150 रुपीज. मोठ्यामध्ये पण होते, पण मी म्हटलं छोटं छान वाटतं ना, त्याला आपल्याला तसंही फोल्ड करावंच लागतं. मला कलर आणि डिझाईन फार आवडली याची बघ. किती छान वाटतोय ना हा फेटा. मॅच होतोय व्यवस्थित.
फेटा आणि हे पण आम्ही अक्कलकोट वरूनच घेतले सर्व. तेजल सर्व देव तू लावून घे, त्यानंतर ना आपल्या देवघरामध्ये कोणते कोणते देव आहेत ते तू आपल्या व्ह्यूअर्सला सांग. विशाल फुलं काय ना काल सकाळी घेतलेली आपण फ्रीज मध्ये आहे का? छान वाटतं हा तेजल लगेच. पूजा केली की असं फ्रेश वाटतं. सो तर मला भरपूर जण बोलले होते की देवाऱ्यामध्ये आपल्या कलश पाहिजे, तर मी आजपासून कलश ठेवणार आहे देवाऱ्यामध्ये. कारण की भरपूर जण बोलतात की मला बोलले होते की जसे जसं त्या नारळाला कोंब येईल किंवा त्याचं झाड होईल तशी तशी आपली प्रगती होत जाते किंवा काही पण संकट असेल तर ते टळून जातं. तर त्यामुळे आजचा दिवस छान होता, तर मी म्हटलं आजपासूनच आपण कलश स्थापन केला पाहिजे देवाऱ्यामध्ये. तर मी कलश पूजन करते आज. इथे ठेवतेस का? इथे ओके ना? हो. श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. लक्ष्मी देवी की जय. आई साहि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. आता तू सांग ना त्याच्याला आपल्या देवघरामध्ये कोणते कोणते देव आहेत. ही आहे आमची कोल्हापूरची लक्ष्मी. त्यानंतर ना इथे आहेत विष्णू, सत्यनारायणाचा फोटो आहे हा. अष्टलक्ष्मी, गणपती बाप्पा, स्वामी, इथे आहेत आमचे महादेव, विठ्ठल रुक्मिणी, कान्हा, कृष्णा, आई तुळजाभवानी, अन्नपूर्णा आणि इथे आहेत साईबाबा. छान वाटते ना, फ्रेश एकदम. सो तर मी आता देवाला नैवेद्य दाखवते आणि खाऊन घेते. ॲक्च्युली घटस्थापना जी आहे ती आमची गावी असते, कारण की तिथं सर्व आमचे देव वगैरे आहेत, म्हणजे जे टाक असतात. तर आईच तिथे घट बसवते, त्यामुळे आम्ही इथे मग घट वगैरे बसवत नाही, इकडेच असतं सर्व गावी आमचं. सो तर आम्ही आलोय घरी आणि या माझ्या स्टुडंट आहेत प्रियाताई, खामगावच्या आहेत त्या. त्यांना पूजेला जमलं नव्हतं यायला, सो मी आज त्यांना घेऊन आलीये. कसं वाटते ताई घर? खूप छान आहे मॅडम, पण खूप छान आहे. सो त्यांना घर दाखवते मी आता आमचं आणि मग तुमच्याशी पुन्हा गप्पा मारते. हे गाईज, तर आत्ता मी मस्तपैकी फ्रेश झालोय आणि मी तुम्हाला बोलले होते सकाळी की माझं परफ्यूमचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तर मी तुम्हाला दाखवते माझे परफ्यूम कलेक्शन्स. तर सर्व जे काही परफ्यूम मी यूज करते रिसेंटली, तर ते सर्व खूप लक्झरियस आहेत, लॉंग लास्टिंग आहेत. काही असे परफ्यूम्स आहेत की ज्याचं लास्टिंग 7 to 8 hours राहतं, तर खूप छान आहेत. काही माझे मोस्ट फेवरेट आहेत आणि काही जे आहेत ते नॉर्मल आहेत, डेली यूजसाठी तुम्ही ते यूज करू शकता. सो विदाउट वेस्टिंग टाइम जाऊयात माझ्या परफ्यूम कलेक्शनकडे. फर्स्ट माझा जो मोस्ट फेवरेट आहे तर तो म्हणजे दिस वन, रेनेचा रेड नोआर. रेनेचे सध्या भरपूर परफ्यूम्स लॉन्च झालेत आणि ते खूप सुंदर आहेत. तुम्ही रेनेचे कोणतेही परफ्यूम यूज करा, तुम्हाला नक्की त्याचे स्मेल्स नक्की आवडेल. तर रेड नोआर हा जो परफ्यूम आहे तर तो ड्यूप केलाय झाराचा जो रेड व्हॅनिला परफ्यूम होता त्यासोबत. म्हणजे स्पायसी पण आहे, फ्रुटी पण आहे, खूप मस्त आहे. त्यानंतर याचं जे लास्टिंग आहे ते 6 to 7 hours आहे.
सो तर रेड नॉर हा जो परफ्यूम आहे तर हा मला 15 ml चा 255 म्हणजे 250 मध्ये रिसीव्ह झालाय. नायका, ॲमेझॉन कोणत्याही ॲपवरून तुम्ही हा परफ्यूम ऑर्डर करू शकता. डेफिनेटली तुम्हाला हा परफ्यूम नक्कीच आवडेल. सो जाऊयात माझ्या नेक्स्ट परफ्यूमकडे. सो नेक्स्ट परफ्यूम आहे ॲक्वालॉजिकाचे. तर रिसेंटली हे परफ्यूम खूप रील्समध्ये व्हायरल होत होते. तर मी सुद्धा हे ऑर्डर केले आणि मला सुद्धा हे फार आवडले. कारण की हे जे आहे तर मी ह्याचा मिनी पॅकेट ऑर्डर केला होता, ज्यामध्ये मला हे 3 परफ्यूम रिसीव्ह झाले. सनकिस व्हॅनिला, ड्यूई फ्लॉवर किस आणि स्वीट समर किस हे 3 परफ्यूम मला रिसीव्ह झाले. तर समर किस व्हॅनिला हा जो परफ्यूम आहे तर याचा स्मेल असं वाटतं की तुम्ही कोणत्या तरी एका कॅफे शॉपमध्ये बसलेत आणि एखादा छान डेझर्ट तुम्ही ट्राय करताय, तर सेम तसाच व्हॅनिलाचा स्मेल येतो तुम्हाला. तर हा परफ्यूम सुद्धा मला फार आवडला. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तर तो आहे ड्यूई फ्लॉवर किस. तर हा एकदम रिफ्रेशिंग आहे. पूर्ण फ्लॉवर्सचा स्मेल आहे त्यामध्ये. तर असं वाटतं की आपण एखाद्या कोणत्या तरी छान गार्डनमध्ये गेलोय आणि तसा स्मेल हा परफ्यूम करतो. ड्यूई फ्लॉवर किस या परफ्यूमचा स्मेल लिली फ्लॉवर सारखा येतो आणि खूप रिफ्रेशिंग आहे, फ्रेश वाटतं. त्यानंतर नेक्स्ट जो आहे ॲक्वालॉजिकाचा स्वीट समर किस. तर हा परफ्यूम सुद्धा खूप छान आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे त्यामध्ये आणि खूप रिफ्रेशिंग आहे हा सुद्धा. तर हे तिन्ही ॲक्वालॉजिकाचे जे परफ्यूम आहेत हे हॅलोरॉनिक ॲसिडपासून बनलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये हॅलोरॉनिक ॲसिड आहे. सो हे तुमच्या स्किनसाठी, हेअरसाठी, बॉडीसाठी एकदम सेफ आहेत. तर हे 3 परफ्यूम तुम्ही तुमच्या बॉडीवरती, तुमच्या हेअर्सवरती सुद्धा यूज करू शकता, तुमच्या क्लोथ्सवरती सुद्धा यूज करू शकता. ॲक्वालॉजिकाचे जे परफ्यूम्स आहेत तर ते मला 600 रुपीजमध्ये रिसीव्ह झालेत. नायकावरून मी ऑर्डर केले होते आणि हे परफ्यूम्सचं लास्टिंग इतकं नाही आहे. 4 to 6 आवर्स तुम्हाला लास्टिंग देईल हे परफ्यूम. मला तर हे परफ्यूम फार आवडले. तर तुम्ही पण नक्की हे परफ्यूम ट्राय करा. सो तर नेक्स्ट परफ्यूम आहेत बेला विटाचे. हे ऑलमोस्ट भरपूर जणींनी ट्राय केले असणार. तर मी सुद्धा हे परफ्यूम ट्राय केले. तुम्ही हे पहा ना, याच्या बॉटल्स, याचं पॅकेजिंगच इतकं छान आहे की खूप क्यूट वाटतं. आणि पिंक आणि पर्पल कलर माझा फेवरेट आहे, त्यामुळे मी हे ऑर्डर केले होते आणि जस्ट रिसेंटली ऑर्डर केलेत. सो मी आता हे यूज करते. तर हे 4 परफ्यूम्स येतात एका पॅकेजिंगमध्ये आणि प्रत्येकाचे स्मेल्स डिफरंट आहेत. तर फर्स्ट जो आहे तो आहे ग्लॅम वुमन हा वाला परफ्यूम. तर हा मिक्स आहे, फ्लोरल फ्रुटी एक मिक्स परफ्यूम आहे. तर खूप छान आहे हा सुद्धा. तर माझे यामधला हा एक फेवरेट आहे. बेला विटाचे जे 4 परफ्यूम्स आहेत त्यामधला ग्लॅम वुमन माझा फेवरेट आहे. लास्टिंग सुद्धा खूप छान आहे. त्यानंतर ना सेकंड परफ्यूम आहे त्यांचा, तो आहे रोज वुमन. गुलाबाचे फ्लॉवर्स असतात तर तसा स्मेल येतो याचा आणि इतका मला काही इतका खास वाटला नाही. सो हा परफ्यूम मला नाही आवडला. पण बाकीचे जे आहेत 3 तर ते मला खूप आवडले. थर्ड वन आहे सेनोरिटा वुमन. गाईज हा तर फार छान आहे, मस्त एकदम. एक स्पायसी, फ्लोरल, फ्रुटी सर्व मिक्स कॉम्बिनेशन आहे या सेनोरिटा परफ्यूमचं. तर याचं पॅकेजिंग पण तुम्ही पाहू शकता. एक पिंक आणि डार्क पिंक कलरचं आहे. मला याचे पॅकेजिंगच फार आवडलेत. मी मॉलमध्ये गेला असाल आणि तिथले जे फ्रेग्रन्स आहेत परफ्यूमचे ते खूप आवडतात आपल्याला. सेम तसाच फ्रेग्रन्स आहे सेनोरिटाचा. असं वाटतं की आपण मॉलमध्ये गेलोय आणि तिथल्या परफ्यूम्सचा जो स्मेल आहे तसाच स्मेल या परफ्यूमचा आहे आणि खूप छान आहे. त्यानंतर ना बेला विटाचा 4th वन आहे तो म्हणजे डेट वुमन. सगळ्यात छान म्हणजे 4 परफ्यूम बेला विटा जे आहेत तर त्यापेक्षा सगळ्यात छान म्हणजे डेट वुमन आहे. खूपच मस्त स्मेल आहे. जर तुम्हाला डेटवरती जायचंय किंवा स्पेशल इव्हेंटसाठी जायचंय तर तुम्ही हा परफ्यूम नक्की यूज करू शकता. खूप मस्त फ्रॅग्रन्स आहे याचा. सो हे बेला विटाचे जे 4 परफ्यूम्स आहेत तर हे मला 500 मध्ये रिसीव्ह झालेत आणि हे तुम्ही नायका, ॲमेझॉन कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल होतील, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मी म्हणेल 500 मध्ये तुम्हाला 4 डिफरंट परफ्यूम यूज करायला मिळतात आणि प्रत्येक परफ्यूमचे वेगवेगळे स्मेल्स आहेत. सो तुम्ही डेफिनेटली हा परफ्यूम नक्की ट्राय करा. म्हणजे तुम्ही डेली वेअरसाठी, तुम्ही कॅज्युअल वेअरसाठी हे परफ्यूम नक्की यूज करू शकता. तर जाऊयात माझ्या नेक्स्ट परफ्यूमकडे. सो तर नेक्स्ट परफ्यूम माझा सगळ्यात फेवरेट परफ्यूम आहे. म्हणजे मी तुम्हाला आता जे पण परफ्यूम दाखवणार आहे त्यामधला सगळ्यात फेवरेट परफ्यूम आहे हा. तर तो म्हणजे मोई बाय नायका. तर थोडं प्रोनाऊन्सिएशन वेगळं आहे याचं. मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती त्याचा झूम फोटो वगैरे दाखवेलच.
तर खूप म्हणजे खूप खूप फेवरेट परफ्यूम आहे हा माझा आणि याच्या मी 2 ते 3 बॉटल्स अशाच यूज केलेल्या आहेत आणि ही माझी आय थिंक तिसरी बॉटल असेल जी मी यूज करते. तर हा परफ्यूम लॉंग लास्टिंग पण फार आहे, म्हणजे याचं जे लास्टिंग आहे तर ते 7 to 8 आवर्स हा परफ्यूमचं लास्टिंग आहे. तर हा परफ्यूम जो आहे तो एक सेक्सी फ्रूट सिट्रस असं मिक्स कॉम्बिनेशन आहे या परफ्यूम. जेव्हा पण मला बाहेर जायचं असतं किंवा एक स्पेशल इव्हेंट आहे तर मी अजिबात विचार करत नाही की कोणता परफ्यूम यूज करू, डायरेक्ट हा घेते आणि हा यूज करते कारण की खूप छान आहे हा परफ्यूम. तुम्ही बाकी कोणतेही ट्राय नाही केले तरी चालेल पण हा परफ्यूम एकदा तरी ट्राय करा. मला माहिती आहे तुम्हाला हा परफ्यूम नक्की आवडेल. तर हा जो परफ्यूम आहे हा मी नायकावरून ऑर्डर केला होता. एकदम बजेट फ्रेंडली आहे. 279 म्हणजे 280 रुपीजमध्ये इतका छान परफ्यूम मिळतोय. सो तुम्ही विचार न करता माझ्यावर विश्वास ठेवून हा परफ्यूम नक्की एकदा ट्राय करा. माझा तर हा खूप फेवरेट आहे. आय लव्ह इट. जाऊयात माझ्या नेक्स्ट परफ्यूमकडे. सो नेक्स्ट परफ्यूम आहेत हे थोडे कॉस्टली आहेत पण याच्यामधला जर तुम्ही 50 ml पॅक जर तुम्ही ऑर्डर केला तर ते तुम्हाला मे बी कमी रेंजमध्ये पण रिसीव्ह होतील. तर नेक्स्ट माझा सगळ्यात फेवरेट म्हणजे मोए बाय नायका. त्यानंतरचा जो माझा फेवरेट आहे तो म्हणजे स्किन बाय टायटन. म्हणजे हा जो परफ्यूम आहे तर हा परफ्यूम मी गेले 2 ते 3 वर्षापासून यूज करते आणि माझा हा फेवरेट परफ्यूम आहे. हे 2 परफ्यूम माझे फेवरेट येते, मोए बाय नायका अँड देन स्किन टायटन. तर कोणतेही स्पेशल ओकेजन असेल फंक्शन असेल हे दोन्ही परफ्यूम यूज करते. तर हा जो परफ्यूम आहे हा ऑलमोस्ट भरपूर जणांना माहिती असेल. लॉंग लास्टिंग आहे, म्हणजे तुम्ही क्लोथ्स वॉश केले नेक्स्ट डे तरी त्याचा स्मेल थोडा तसाच राहतो, म्हणजे इतकं लास्टिंग आहे याला. थोडा कॉस्टली आहे, 2000 रुपीज समथिंग अशी काहीतरी बाय केली होती. यामध्येच 15 ml ची सुद्धा बॉटल आहे तर ती तुम्हाला 550 560 मध्ये रिसीव्ह होऊ शकते. नायकावरती आहे तर तुम्ही हा परफ्यूम नक्की ट्राय करा. यामध्ये स्किन टायटन हा जो परफ्यूम आहे तो आहे स्किन टायटन शीर. तर खूप मस्त आहे, फ्रेग्रन्स तर खूप भारी. लास्ट नॉट द लिस्ट प्लमचा व्हॅनिला कॅरॅमल परफ्यूम. सो तर याचं जे पॅकेजिंग आहे याची जी बॉटल आहे तर याच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की अरे बापरे खूप कॉस्टली असेल, पण असं नाही आहे. 780 मध्ये मला हा परफ्यूम रिसीव्ह झाला आहे आणि व्हॅनिला कॅरॅमल फ्लेवर आहे, फ्रुटी फ्लेवर आहे. सो हा पण परफ्यूम कोणत्या तरी कॅफेमध्ये बसला आणि कॅफेमध्ये बसल्यावर जो स्मेल येतो कॅरॅमल व्हॅनिला तर तसा आहे हा पण. जर तुम्हाला व्हॅनिला फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही हा परफ्यूम नक्की ट्राय करा. खूप छान आहे, लॉंग लास्टिंग पण आहे आणि प्राइस वाईज बेस्ट आहे. जे पण परफ्यूम दाखवले तर त्यापैकी माझे हे 3 परफ्यूम मोस्ट फेवरेट परफ्यूम्स आहेत. म्हणजे तुम्ही कोणतेही नाही घेतले तरी चालेल पण हे 3 परफ्यूम तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला डेफिनेटली हे आवडतील. तर मोए बाय नायका, स्किन बाय टायटन अँड रेने. सो रेनेचे पण परफ्यूम्स खूप छान आहेत. सो येस, हे झालं माझं परफ्यूमचं कलेक्शन. तर सर्व परफ्यूम तुम्हाला 600 अंडर 600 मध्येच रिसीव्ह होतील. तुम्ही यूज करा आणि मला सांगा तुम्हाला कोणता परफ्यूम जास्त आवडलाय, कशी वाटते माझी चॉईस, तुम्हाला आवडतीये का. तर आता आम्ही आरती वगैरे करणारे, त्यानंतरनं जेवण वगैरे करणारे. तर मला वाटते आम्ही खूप दमलोय. तुम्ही पाहिलं असेल क्लिनिकमध्ये पण आज खूप रश होती. तर मी हा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडतात आहेत का माझे व्लॉग पाहिला ते पण मला सांगा. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल.